लक्ष्मी देवी बानूची भेट घेणार आहेत। कशासाठी? त्यांचं म्हणणं आहे की श्री मायसा देवी आणि बानू यांच्यातले वाद मिटून संबंध चांगले व्हायचे असतील तर त्यांनी भेटायला हवं। आणि त्यासाठी बानूने श्री मायसा देवी यांची जे झाले त्याबद्दल क्षमा मागायला हवी। माधव, आपण हे काय बोलत आहात? होय देवा, मला ठाऊक होतंच आपल्यालाही हे आवडणार नाही। माधवा, प्रश्न तो नाही। जे काही घडत आहे त्यात दोघींचीही चूक नाही। हा तर नियतीचा खेळ आहे। होय देवा, पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या नात्यात गोडवा येणार असेल तर क्षमा मागणं हे सार्थ आहे। देवा, त्या दोघींचं नातं प्रेमाचं आहे, मध्ये फक्त काय आहे? माधवा, या क्षणी लक्ष्मी देवी कुठे आहेत? त्या श्री मायसा देवींची भेट घ्यायला गेल्या आहेत। मग मात्र आता काहीच होऊ शकत नाही। अजूनही काही गोष्टी हाताबाहेर गेल्या नाहीत। आपण थांबवू शकतो, फक्त आपल्या अनुमतीची गरज आहे। माधवा, नका थांबवू। बानूने कोणाची क्षमा मागावी हे मला कदापि वाटणार नाही। पण लक्ष्मी देवीने ज्या अर्थी हा निर्णय घेतला आहे त्या अर्थी त्यामध्ये निश्चित काहीतरी तथ्य असावं। देवा, हे आपण म्हणत आहात? होय माधवा, लक्ष्मी देवी माझ्या भगिनी आहेत, तेव्हा आमच्या बाबतीत निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे। देवा, माधवा, आजवर लक्ष्मी देवींनी माझ्याकडे काहीच मागितलं नाही, तेव्हा पहिल्यांदा जर त्या स्वतःहून काही करत असतील तर त्यांना मी नाही थांबवू शकत। माधवा, एक वेळ मी तुम्हाला थांबवू शकतो, पण लक्ष्मी देवींना नाही थांबवू शकत। तेव्हा त्यांना जे कार्य करायचे आहे ते करू द्या। आपण त्यामध्ये हस्तक्षेप करू नये असं मला वाटतं। म्हाळसा, या। सकाळची पूजा आणि सगळी कामं झाली असावीत ना? हो, म्हणजे मी योग्य वेळी आले आहे। तुम्ही कुठे चालला आहात का? हो, मी तेच सांगायला आले आहे। मी आपलं सहजच विचारलं, परंतु मी ठरवून सांगायला आले आहे। मी न सांगता गेले तर तुम्हाला राग येऊ शकतो। मी तुमच्यावर का रागवेन देवी? कारण मी बानूला भेटायला चालले आहे। आपल्याला कल्पना असावी म्हणून सांगितलं। देवी, माझं यांच्यावर प्रेम आहे आणि माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांच्याकडून मला काही अपेक्षा असतात। इतक्या दिवसांच्या अनुभवावरून मला कळलंच आहे की याआधी ते पूर्ण झाल्या नाही। आता भविष्यात काय होणार?
म्हाळसा, आपल्याला दुखावण्याचा माझा हेतू नाही आणि माझ्या भेटीचं प्रयोजन देखील तुम्हाला ठाऊक नाही. मला ते समजूनही घ्यायचे नाही. मुळात मला तिच्याविषयी काही ऐकायचेच नाही, कारण तिचा विषय निघाला की माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. शांत व्हा म्हाळसा. तसं नव्हे देवी, तुम्ही श्री विष्णू यांच्या अर्धांगिनी आहात. तुम्हाला नाही कळणाऱ्या माणसाचं काय दुःख आहे. मला मान्य आहे, परंतु भविष्यात सर्व शुभ व्हावं असं मला वाटतं आणि माझी दृष्टी जिथपर्यंत जाते तिथे मला तरी तुमचं हे दुःख नाहीसं झालेलं दिसत आहे. मग तिथेही म्हाळसा नसेल देवी, कारण आता दुःखाशिवाय दुसरी काही ओळख राहिली नाहीये. जिच्या पतीला रानातल्या एका मुलीने भुरळ पाडली ती म्हाळसा, जिच्या डोळ्या देखत जिच्या पतीने परस्त्रीला विवाह करून गडावर आणलं आणि जी काही करू शकली नाही ती म्हाळसा. सगळी सुख पायाशी लोळत असताना बानू नावाची जखम जिच्या हृदयात वाहते आहे ती म्हाळसा. ज्या प्रजेला आजपर्यंत ममत्वाने सांभाळलं आणि तीच प्रजा जिच्याकडे सहानुभूतीने बघते ती म्हाळसा. म्हाळसा, तुमच्या दुःखाची मी कल्पना देखील करू शकणार नाही, तेवढं बळ माझ्याकडे नाही. परंतु माझी केवळ एवढीच इच्छा आहे की तुम्ही आनंदी व्हावं, ह्या दुःखातून बाहेर यावं. येते मी. बानू, देवी तुम्ही? शुभम भवतु. या आत या जी. बसा देवी. राहू दे, तुला भेटायला आले आहे मी. बरं झालं तुम्ही आलासा. अहो लय दिस झालं तुम्ही आता वाड्यावर येऊन गेल्याचं. हो, परंतु आख्यानाच्या वेळेस दिसतेसच तू. वय मी आले. हे घ्या जी. अहो मला अगोदर ठाव असताना का तुम्ही येणार आहेसा तर मी समध्या वाड्यात रांगोळी काढली असती बघा. त्याची काही आवश्यकता नाही, तू आहेस ना. देवी आता मी पुरण करते, तुम्ही आज जेवणच जावा. त्यासाठी नंतर कधी येईन. तू सांग, कशी आहेस? म्या बरी आहे. श्री खंडेरायांसोबत मानस सरोवरावर गेली होतीस, कसं वाटलं? अहो मी तर कधी विचार बी केला नव्हता काही समज मला कधी बघायला मिळेल, पर देवानी माझी इच्छा पुरी केली. मग तू आनंदी असायला हवीस, परंतु तसं दिसत नाही. असं का? काय नाही जी. सांग बानू, तुझ्या मनातलं ऐकायला तरी कोण आहे इथे? तुला सांगायचं असेल तर मला सांग. अहो लई दिवसानं तुम्ही आला हायसा, तेव्हा असं कशाला उगा कुणाचं काय सांगायचं? म्हणजे म्हाळसाविषयी. त्यांनी नंदेशरावासनी वाड्यावर ध्यान देण्यासाठी धाडलं होतं. बरं झालं तूच विषय काढलास. बानू, श्री खंडेराय तुला मानस सरोवरावर घेऊन गेले.
त्यांनी तुला गंगेचं दर्शन घडवलं, त्यानंतर हे सारं सुरू झालं आहे. आणि हे सारं इथेच संपेल असं नाही. म्हाळसा देवींना तुझा राग आला आहे, त्या दुखावल्या गेल्या आहेत. आणि ह्या पुढे त्या काय करतील हे सांगता येत नाही. तर देवी, ह्यामध्ये माझी काय चूक आहे? तुझं काहीच चुकलेलं नाही आणि त्यांचं देखील काही चुकत नाही. परंतु ह्या साऱ्यातून काही सुवर्ण मध्य काढायला नको का? मला असं वाटतं की तुम्हा दोघींनाही सत्य कळावं, परंतु ते माझ्या हातात नाही. मला जे शक्य आहे ते मी करणार आहे. तुम्ही सांगाल ते मी करल जी. बघ, मी तुझ्याकडे काही वचन वगैरे मागणार नाही, परंतु तू जर माझं ऐकलंस आणि पुढे आलीस तर शुभ घडू शकतं. काय करू म्या? बानू, काहीही झालं तरी एक गोष्ट सत्य आहे. म्हाळसाच्या हृदयात आत कोपऱ्यात तुझ्यासाठी खूप प्रेम आहे, परंतु तो कप्पा बंद आहे. जर तो उघडला तर चमत्कार घडू शकेल. पर ते कसं होणार देवी? ते घडू शकतं. तुझी तयारी आहे ना? तुला असं वाटतं का की तुम्हा दोघींमध्ये जे वाद आहेत ते संपावेत आणि ह्या सगळ्याला नव्याने सुरुवात व्हावी? विचार करून सांग. मी म्हणते आहे म्हणून हो म्हणू नकोस, कारण जर तुझ्या मनात शंका असेल तर हे कार्य होणार नाही. नाही देवी, अहो तुम्ही मला सांगतायसा, असं असताना मी कसली शंका आणणार मनात? तुम्ही सांगा जी, मी ते करल, किती बी अवघड असलं तरी बी. बानू, मला असं वाटतं की तू स्वतः म्हाळसांना जाऊन भेटावंस आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची क्षमा मागावीस. तुझ्याकडून कोणताही अपराध घडलेला नाही, परंतु शुभ घडणार असेल तर हे करायला काय हरकत आहे? प्रेमात अहंकार नसावा. मला ठाऊक आहे ही तुझ्यासाठी सोपी गोष्ट नाही, परंतु तरीही तू हे करावंस असं मला वाटतं. जी, मी हे करल. ही माझी इच्छा आहे. मला तुम्हा दोघींना गळा भेट घेताना पाहायचं आहे. जी. मला जे बोलायचं होतं ते बोलून झालं. येते मी. अहो पर मी निवांत येईन नंतर. जी, आलेच म्या. खूप मोठी होशील. येते मी. मला असं वाटतं की तू स्वतः म्हाळसांना जाऊन भेटावंस आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची क्षमा मागावीस. बानू,
अगं काय झालं, अशी का बसली? काय नाही, मला यायला उशीर झाला या मायलेकांमुळं. पर आता आम्ही हातच राहणार आहे. मग तू मसनी एकलं नाही सोडणार आम्ही. अगं आजा नसला म्हणून काय झालंय, आम्ही आहे की तुझ्या संग. मला काय बी झालं नाही र. भर सकाळी असं डोळ्यात पाणी आणून कुणी बसतं का? तीच म्हणतोय मी. बानू सांग की, नाहीतर म्या म्हणाल तू आमासनी परक समजतीस म्हणून. सांग की ग बानू, असं का करतेस? पर आता घाई का करतायसा? त्यासनी नसल सांगायचं तर राहू द्या. उगा सांग सांग म्हणून माग नका लागू. आम्ही पडलो गरीब, बानू आता मोठी झाली, आमचं कशा पायी ऐकल? कशा पायी असं म्हणतेस मावशी? अगं तुम्हासनी सांगून काय होणार आहे? उगा तुम्हासनी त्रास न ग म्हणून नाही सांगितलं म्या. तुम्ही नाही सांगितलं तर जीव खातील तुमचा. त्यापरी सांगा तुम्ही. म्या महासताईसनी भेटाया जाणार आहे. कशाला? ती बी स्वतःहून? वय, आणि तिथं जाऊन काय करणार? त्यांची क्षमा मागणार आहे. काय बोलतीस बानू? अगं येडी झाली का काय तू? हा, आणि तू कशाला माघार घ्यायची? तू ही समज देवासनी सांगितलंस का? नाही, त्यासनी काय वाटेल ह्याचा विचार केलायस का तू? ते नाही रागवायचे. पर तू का माघार घ्यायची? तू का पाया पडायचं? हा, आता आजा असायला पाहिजे होता, म्हणजे त्यानं सांगितलं असतं ना, पटलं असतं तुला. त्यांनी काय बी सांगितलं असतं तरी म्या ठरवलं आहे. अगं पर तुला हे सांगितलं कुणी? तुझ्या डोसक्यात खूळ घातलं कुणी? कुणी नाही. बानू, हे म्या मानलं का त्वा देवी मोर पदर पसरून माझी चूक पोटात घ्या ही सांगाय गेलीच, आणि त्याने जर तुझा पान उतारा केला म्हणजे मग? आणि केल्यावर बोलून काय उपयोग आहे? त्यांनी काय बी करावं ते त्यांनी ठरवावं, पर म्या तर जाणार आहे. आता अजून किती विचारणार? किती डोसकं खाताय? गप बसा की. तू काय करायचं ठरवलं आहेस? ठाऊक नाही, पण हे असं अचानक कसं ठरलं? पण तिला का भेटायचं आहे हे तरी बघ. मी त्या बानूला भेटून काय करू? म्हाळसा, तू या राज्याची सम्राज्ञी आहेस, आणि प्रजेपैकी जर कोणाला तुला भेटायचे असेल तर तू त्याला नकार नाही देत. पण ती मला प्रजाजन म्हणून भेटणार नाही. काही झालं तरी ती माझी सवत आहे आणि असणार आहे. हे नातं मला आयुष्यात कधी नको होतं, पण माझ्या दुर्दैवाने हे नातं माझ्या आयुष्यात आलं. पण मला तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. पण तरीही तिच्या भेटण्याचे प्रयोजन समजून न घेता तिला नकार देणे हे योग्य नव्हे. तुम्ही तिची एवढी बाजू का घेत आहात? तुम्हीच तर ही भेट घडावी म्हणून काही घाट नाही ना घातला? मी नाही. तू तिला भेटावं ही माझी कल्पना नाही. मग कोणाची आहे? हे तू तिला भेटल्यावरच कळेल.